दादा, ब्राह्मणाच्या लग्नात आपण गेलो तर विटाळ होतो होता ना? कुणाच्या लग्नाला गेला होता? परांजप्याच्या. भिक्षुकाने मला हाकून दिला. कशाला जावं आपण ब्राह्मणाच्या लग्नामध्ये? हे श्रेष्ठ, आपण हलकं, आपण त्यांची कशाला बराबरी करावी? ते कसे आपल्यापेक्षा श्रेष्ठ? आपण का त्यांच्यापेक्षा हलके? आपण सगळी माणसंच आहोत ना? एक दुसऱ्यापेक्षा हलका का? आणि एकाचा दुसऱ्याला विटाळ होतो कसा? नवरा मुलगाच्या घोड्यावर बसला होता, त्या घोड्याचा त्या ब्राह्मणाच्या लग्नाला विटाळ होत नाही, आणि माझा होतो. म्हणजे आपण शूद्र, जनावरांपेक्षाही हलके. होय दादा? मी काय सांगणार, समध्या जाती जेनं केल्या त्या देवालाच हे ठावं. पण आपण देवाचे लेकर आहोत ना? हा मुलगा मोठा आणि तो हलका, ह्याला शिवायचं नाही आणि त्याला पाणी सुद्धा पाजायचं नाही. असला भेदाच्या आणि बिटाळाच्या जाती देव कसा करेल आपल्या मुलामध्ये? सारी मुलं त्याला सारखीच नाहीत का दादा? पण धर्मामंदी नाही ना लिवलं तसं, केला काय करायचं? पण धर्म कोणी केला? देवानच ना. मग आपल्या पोरा बाळांचा छळ आणि अपमान करणारा हा असला धर्म देव कसा करील? सांगा कसा करील? काय रे, धर्माचं एक अक्षर तरी माहिती आहे का तुला? तुम्हाला माहित आहे ना? सांगा मला. ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र हलके हे काय धर्मानं ठरवलंय? शूद्राच्या स्पर्शानं ब्राह्मणाचं पाणी आणि पावित्र विटाळतं असं काय धर्मात म्हटलंय? महार मांगे जनावरांपेक्षाही नीच आहे. ते मरत असले तर त्यांना घोटभर पाणी सुद्धा पाजू नये हे काय धर्माने शिकवलंय? ब्राह्मणाची मुलगी विधवा झाली तर वपन करून जबरीने तिच्यावर संन्यास लादावा हे काय धर्माने सांगितलंय? अर्थातच धर्मग्रंथात यातला अक्षर लिहिलेला आहे. दाखवा मला धर्मग्रंथ. शूद्रांना धर्मग्रंथ वाचण्याचा मुळी अधिकारच नाही. माझ्या धर्माचे ग्रंथ मला वाचायचा अधिकार नाही? नाही, ते संस्कृतात आहेत. त्यात तुला काय समजणार? संस्कृत आम्हाला शिकवायचं नाही आणि संस्कृत ग्रंथ तुम्हाला कसे समजणार असं पुन्हा विचारायचं. संस्कृत ग्रंथ मला समजणार नसेल तर तुम्ही समजावून सांगा. धर्मग्रंथातलं एक अक्षर सुद्धा शूद्रांच्या कानावर जाता कामा नाहीये अशी धर्माची आज्ञा आहे. असं म्हणजे हा धर्म देवाने तुमच्यासाठी केला आहे, आमच्यासाठी नाही.